हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मङ्गलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थ श्री सुधीन्द्रतीर्थ श्री संयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही जगत सत्य मिथ्य नाही अद्वैतवादीनं जगन मिथ्या म्हणून म्हळले त्या मध्वाचार्यानं प्रमाण समेत जगत सत्य म्हणून सांगिले आम्ही पळयत रसचत। तशी बहुचित्र जगत बहुदाकरणात परशक्ती अनंत गुणः परमः। अनंतानंत गुणाचो परमात्मो या चित्र विचित्र जावनशिले जगत्य निरंतर निर्माण करता नियमन करता तसले एक अद्भुतानंत अचिंत्य शक्ती सुद्धा परमात्मा म्हणून तागेले एक शक्ती कसली म्हणून पळच्याक ताणें सृष्टी केलेले विश्व पळयल्यार पुरमका इतक म्हण म्हळ्यार आम्ही पयरचे कालचे एपिसोड आयकल्याची 84 योनी जीवांतूय 84 लक्ष योनी जीवांतूय प्रति एक योनीचे जीव डिफरंट आता एक मनुष्य योनी काण पळयल्यार कितली नमुनेचे कितली रितीचे म्हळ्यार आतां इंडियन्स एक तरा अमेरिकन्स एक तरा आफ्रिकन्स एक तरा तशी विंगड विंगड तातूंत इंडियन्सांतूची आमगेले ते एक स्थान म्हळ्यार कर्नाटक आनीक दुसरेक तशी प्रत्येक स्थानांतूय ते जनाल मध्ये भेद आसता। ताजे नंतर वर्ण आश्रम समजावन विंगड विंगड कर्म करतल जन अशी या खाली मनुष्य योनींतू वागांत पळयले एक वागा बरी एक वाग ना पुरे वाग एकुलेक आमकां केन्ना दिसचे विंगड विंगड वागा पळयतना मात्र ओट्टू वाग रबयले तातूंय आमकां डिफरन्स कळटा। प्रति एक जीव विंगड विंगड पळयतना एकलेक म्हूण दिसचे शिवाय पुरायंतूय एक चेंजस आसताची आसता। तसले तितले जिवा सृश्टी करता तितले जिवा ताक जाय जाल्यार नमुने आहार सकडी दिवन पोशिता पळयता सकडी करता परमात्मा। तशें जावन सत्यकर्म म्हूण ताका सांगता जाल्यार ताणें केल्ले सृश्टी पळय सत्य आसूं न्हय तशी सत्य संकल्प जावन आशिल्ले परमात्मान सृश्टी केलें जगत्य असत्य म्हणली म्हूण जाल्यार आमी परमात्माले महात्म्य एक न्यून हाडलेले बरी जाता। तशी असत्य सुळ्ळू म्हळ्यार मिथ्य म्हूण कोण सांगता हें परमात्मान सृश्टी केलें जगत्य तांणी परमात्माला अनंत शक्ती तांकां कळयिनी म्हणल्याक तशी गीतेंतू 16 अध्यायांतू 8 श्लोक परमात्मान सांगता असत्यम अप्रतिष्ठम ते जगदाहुः अनीश्वरम अपरस्पर संभूतम किमनियत कामहेतुकम म्हळ्यार हें तामसी जनान ते तामस गुणाच्यान तांणी सांगचे हें जगत्य असत्य म्हणून सांगून अप्रतिष्ठम म्हळ्यार कसले एक जगदाहुः अनीश्वरम ताका एक यजमान म्हणलेलें ना अशी पुराय सांगताची। तशी हे किम अन्यत कामहेतुकम म्हळ्यार कामहेतुक म्हळ्यार मिथ्या ज्ञानाक कामहेतुक म्हणचे ते आतां पळय आमी भागवता आधारार प्रकृती सुरवेक परमात्मो प्रकृतीक सृश्टी करता प्रकृती महत्त्व अहंकार तत्व अशी सकड सृश्टी करता मागीर परस्पर एका नंतर एक क्रमार सृश्टी जावन मागीर हे जगत्यांतूल सर्व जीव सृश्टी जालेले म्हणून भागवत आमकां सांगता जाल्यार परमात्मा तेंचे सांगता कोण हें जगत्य क्रमार सृश्टी जावन आशिल्ली जगत्य असत्य अप्रतिष्ठा म्हणून सांगता। हाका कोणें हें जगत सृश्टी केलें म्हणलें की यजमान ना न्ही म्हूण कोण सांगता तें मिथ्या ज्ञान म्हूण जालें।
कळवा अविद्या म्हणजले अज्ञान म्हणजले तशी तांतुई मागीरची श्लोका सांगता एताम दृष्टीम अवष्टभ्य नष्टात्मनः अल्पबुद्धयः प्रभवंती उग्रकर्माणः क्षयाय जगितः अहिताः म्हणून सांगून म्हळ्यार ते सत्यय नाही असत्य नाही सदसत विलक्षण जावन आशिल्ले अज्ञान कल्पिताचे हे जगत्य म्हूण सांगून कोण ते मिथ्या ज्ञानाचे मिथ्या जगत मिथ्य म्हूण सांगचे अल्पज्ञानाचे अज्ञजन तांणी कशीची अधपतनावत्ताची मात्र न्ही ತಂಗಿಲೆ ಈ ಕಾಲೋಚನೆರಿ ಜಗತ್ತಿ ಪೊಳಚೆ ಚಮಕಲರೆ ತಂತಸಲೆ ಜನ अधपतनावताची म्हूण सांगून गीतेंतू परमात्मो जगत्य सत्य म्हूण सांगून म्हणलेले विशय अर्जुनाक सांगता तशी व्यासस्मृतींतूय त्यांचे सांगला कसले म्हणून म्हणारे विश्वम सत्यम ये जगत सत्य वशे हे विष्णूल अधीन जावन आसा नित्यमेव प्रवाहतः केदनाय ते चेंजस जतर आसता तशें जावन भगवद्गीतेंतू 15 अध्यायांतू अश्वत्थम प्राहु अव्ययम म्हूण म्हणलेले अश्वत्थम नश्वथ म्हळ्यार आज आशिल्लें म्हणके पायना पाय आशिल्लें म्हणके परना तशी प्रवाहतः नित्य म्हूण म्हणचे नित्यमेव प्रवाहतः म्हणून न क्वाप्यनी दृश्यम विषमं तत्त कालानुसारतः खंयची कालार कश्य सुखा तशी असतो तो जगत जाल्यार असुर बुद्धीची जन असत्यम अप्रतिष्ठम ये जगदाहुः अनीश्वरम ते असुराः ते आसुरी बुद्धीजन तामसी बुद्धीजन स्वयं नष्टाः जगतः क्षयकारिणा तांणी कशी नष्ट जाताची नाश जाताची मान्य जगत क्या काही नाश हाडयताची म्हणून व्यासस्मृतीन तू सांगला तशी जगत मिथ्य न्ही जगत सत्याची म्हूण सांगून आमकां हे पुरे वाजितन कळटा आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां हे पुरे जनान सांगचें कसं तांणी कसं सांगचें म्हूण म्हळ्यार मायावादीन तांणी हे जगत्य पंचभौतीक वस्तू निमती जाल्ला वय हें प्रपंच जाल्यार सुख दुख्ख ज्ञान अज्ञान ह्या पळय आमगेले अंतकरणाचे ह्या पंचभौतीक जावन जगत्य भाईचे प्रपंच जाल्ला ह्या पुरे तांणी सांगचें ह्या पुराय मिथ्य ह्या निराकार ब्रह्माले म्हळ्यार परमात्माक तांणी निराकार म्हणटाची निराकार ब्रह्माले एक कल्पना म्हूण आत्म पुरे सत्य वरलेले पुरे स्वप्न म्हूण म्हळ्यार आमी आतां रात्री न्हिदताची न्हिदून एक स्वप्न पळयता तें सकाळीं उठयतना आमकां उडगासूय आसना तें स्वप्न कसलें दिसचें काय दिसना तशीची हे सगळे जगत्य मिथ्य केन्ना ते आत्माक ब्रह्मज्ञान जातकी त्या वेळार हे जगत्य आस म्हळ्यार एक भ्रमय नाश जाता तेदोळ ते तांकां कळटा आत्मज्ञान जातना स्वरूप ज्ञान जातना तांकां कळटा कसं न्ही म्हूण म्हळ्यार हें जगत्य आस म्हळ्यार भ्रमय तांकां नाश जावन जगतीनांचें ना म्हूण तांकां दिसता हें मायावादीन सांगिल्लें ताजे खातीर तांणी अहम ब्रह्मास्मी नेह नानास्ति किंचन एकमेवाद्वितीयं ब्रह्म मायामयम इदम जगत म्हूण म्हळेलें वेदवाक्य उदाहरण करताची तांणी मायामयम इदम जगत म्हळ्यार जगन मिथ्या म्हूण म्हळेले रितीर सांगला वेदांत म्हूण सांगताची निजावन वेदांत मायामयम इदम जगत म्हूण म्हळेलें कसल्याक म्हूण म्हळेलें प्रकृतीस्थ गुणाचे निमती आमकां अज्ञान येवन आमी त्या जगत्याचे मायेंतू पडताची आनी कर्मबंधनांतू आसताची पळय मायामयम इदम जगत म्हणून म्हणच्याक परमात्मय मायेचे बंधनांतू जन आसची म्हूण सांगता जाल्यार हांणी मायामय म्हूण म्हणलेलें मिथ्या ज्ञान म्हूण सांगताची मिथ्य म्हूण सांगताची जाल्यार निजावन मायामय जगत म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार परमात्मा सांगता दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्यया हे सगळे जगत्यांतू जनांक एक कर्मबंधना घालचे मेग्गेल मायेन म्हूण म्हणटा कोण ती प्रकृती कशी जनांक कर्म म्हळ्यार प्रकृती जिवांक कशी कर्मबंधना घालता म्हळ्यार सात्विक राजसीक तामसीक गुणाचे संबंध जावन हे मायामयम जगत म्हूण म्हणलेले वेदवाक्याचे सम अर्थू जाल्यार तांणी मायामयम जगत म्हळ्यार मिथ्य जगतू म्हूण सांगताची तशी मध्वाचार्यान हाजे सम अर्थ विमर्शन करून जगत मिथ्य म्हूण म्हणच्याक मायामयम जगत अहम ब्रह्मास्मी नेह नानास्ति किंचन हे परे ब्रह्मसुत्रान त्या परे प्रतिपादन करूं साध्य ना म्हूण म्हणटाची तशी आतां तसले अन्यक तांणी सांगताच कसन म्हूण म्हळ्यार जगत्य हे मिथ्य म्हूण कोण साधन करता पळय तसले जन हे आमी आतां
हें वेद पुरे आमी सांगची कशी. वेद जगत्यान तूं आशिल्ल न्हय वेद वाक्य आमी सांगचें. जगतीय ना म्हळ्यार जाल्यार तें वेद वाक्य फटे म्हूण जालें न्हय. नाकात पुरे मिथ्य म्हूण जाल्यार आतां तांणी गीते मिथ्यावादी ते मायावादीच्यान गीते वयरी भाश्य न्ही सांगली न्हय तांणी. आतां सगळे जगतीय मिथ्य म्हूण जाल्यार अर्जून फटे म्हूण जावंक आशिल्लें न्हय. महाभारत युद्ध मिथ्य म्हूण जावंक आशिल्लें न्हय. तशें जाल्यार परमात्मा इथं येईल मिथ्य म्हूण जालें न्हय. परमात्मान गीते सांगिल्लें मिथ्य म्हूण जालें न्हय. त्या पळय तांणी सांगनाचें पळय. तांणी असल विशयाक गोंदळ करून सांगचें. तशी जगत मिथ्य म्हूण सांगल्यार त्या जगत्यांतूल पुराय मिथ्य म्हूण जाल्यार वेद उपनिशद आमी शिकचे पुरे फटे म्हणून जाल्ले वय बाय. ते समन्वय म्हूण मध्वाचार्य सांगताचे. कशी म्हूण म्हळ्यार अनित्यत्व विकारित्व पारतंत्र्यादिरूपितः म्हळ्यार जगत्य अनित्य जावन आस. जगत्यांत विकार आस. जगत्य परतंत्र जावन आस. तशें जगत्य स्वप्नावरीची म्हूण सांगून सांगेत. शिवाय जगत्य ना म्हूण म्हळ्यार तारी स्वप्न म्हूण सांगची न्ही म्हूण सांगून. तशी परमात्मान सृश्टी करलेले परमात्मानची एक पोशण करचें आसलें. परमात्मानाची लय करची आसली. ह्या जगत्य मिथ्य म्हूण कशें सांगचें. परमात्मा कसले सगळे जगत्य परमात्माला अधीन म्हणटाचे. पट्टेशील कसले तो तागेले अधीना घेवन बसतले. आतां आमी पटीचे कसले आसा म्हूण सांगून लोकांत कांय ना ते ताका बिगनी घालता. कांय ना नातले लोकांक घेनाची वय बाय. कसं की आशिल्लें देखून न्हू आमकां लोकार जावका. तशीच परमात्मा आमी पुरे परमात्माला दिन आमी पुरे जगत परमात्माक आराधन करता. तसले जगत मिथ्य जाल्यार आमगेले सुख दुख्खय मिथ्य म्हूण जाल्यार आतां कालचे दिसाक नाटकाचें एक उदाहरण सांगलां. तांतूं भितर मस्त कश्ट भोगतलो मनीस बदताणें नाटकांत नाटकां रडचे शिवाय बद रडतवे तो. तेची आमकां बद कसले कश्ट जाता निज जिवनांत आमी कितली रडताची. नाटकांत आमी रडचे पटी रडणे हें बद रडणे म्हणटना तें दुख्ख आमी बदन बसयता जाल्यार जगत्य पटी म्हणून कशी सांगचें. तशी हांगा जगत्य अनृत म्हळ्यार मिथ्य अनृत म्हळ्यार फट्टी म्हूण अनृत म्हळ्यार सुळ्ळू म्हळ्यार अर्थ येता. तशी हांगा जगत अनृत म्हूण म्हणल्यार तशें जगत्य मिथ्य म्हूण तांणी सांगलें न्ही. जावन अनृत म्हळ्यार ताका एक अर्थ आसा. अन्न म्हळ्यार प्रेरण करचो म्हळ्यार जगत्यांत चैतन्य दिवचो चेष्टक जावचो प्रेरक जावचो परमात्मा. ऋत म्हळ्यार व्याप्त जालोलो म्हळ्यार हें जगत्याक अनृत म्हूण कसल्याक म्हणटाचें म्हळ्यार परमात्मा ऋत ह्या जगत्यांत व्याप्त जावन अन्न म्हळ्यार सर्व जिवाचे चेष्टेक प्रेरक जाता कर्माक प्रेरक जाता. तशें अनृत म्हणचें. अनेक रितीरी आतां असत्य जगत्य म्हणलें ताकाय मध्वाचार्य सांगताची. म्हूण परमात्माक सांगताची. सत्य म्हूण म्हळ्यार सत्य जावन आशिल्लें जगत. हें सत्य जावन आशिल्लें जगत्य परमात्मालो देखून ताका असत्य म्हणचें म्हूण सांगून. तशी परमात्मा सत्यस्य सत्य म्हणलें सत्यस्य सत्यांतूय सत्य ते सत्यांतूय म्हळ्यार कसलें हें सत्य जावन आशिल्लें जगत्यांतूय परमात्मा सत्य म्हूण सांगून सांगचें. तशी प्राणाहा म्हूण म्हळ्यार ब्रह्म मुख्य प्राण इत्यादी जीव तांणी सत्य. तसल्यार तांगेले अस्तित्व तांकां अस्तित्व दिल्लो तांकां नियामक जाल्लो परमात्मा. तशें जावन ताका सत्यस्य सत्य म्हणचें म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची. आनेक तांणी कसं सांगताची म्हूण म्हळ्यार नच जगत प्रत्यक्षस्य मिथ्यात्वं केनापि प्रमाणेन निश्चितं विशेषतश्च ज्ञानाज्ञान सुखदुःखात्मभेदादिविषयस्य अनुभवस्य न मिथ्यात्वं दृष्टम् अतश्च संसारस्य सत्यत्वात्. म्हळ्यार प्रत्यक्ष सत्य जावन आशिल्लें ह्या जगत्य मिथ्यात्वं केनापि प्रमाणेन निश्चितं. फट्टी म्हूण खंयचे प्रमाणान दृढ करूं लावे ना न्हय. तांतूय आमकां नित्य ज्ञान अज्ञान सुख दुख्ख आत्म परमात्मा मागीर जीव जड असल भेद भेदाचे पुरे विशय अनुभवा येता. म्हणटना आमी
अनुभव केलेले विषय फट्टी म्हणून कशें सांगचे, मिथ्य म्हणून कशें सांगचे, प्रत्यक्ष पळयची तसले विशय मिथ्य म्हणून कशें सांगू जाता. तशें न्हू हें सत्यम विश्व जगत्य सत्य म्हणून सांगून विश्वम परमार्थ सत अनादित्वात् ब्रह्मवत विश्वम सत्यम साक्षी वेद्यत्वात् आत्मवत म्हणजे आत्मसाक्षी म्हळ्यार आमगेले मनस साक्षी आसा पळय हें पुरे वय सत्य आमी अनुभविसूच पुरे सत्य म्हणून सांगतना आमी ह्या पुरे सत्याची मिथ्य न्हय न्हय ताचे खातीर ते सुळ्ळु नಮ್ಮಲ್ಲಿಲ್ಲವಯ್ಯ सुळ्ळे नಮ್ಮने देवरू म्हूण सांगून म्हळ्यार हें केन्नाकय फट्टी चुकी तप्पू म्हूण कसरे ना. तशें साक्षी जगत सक्कडी हें दोळ्यान स अक्षी आमी पळयले जगत्यो अनुभव केलेले जगत्यो हें सत्यच शिवाय मिथ्य न्हय. तशी केन्नाय आतां पळय परब्रह्म परमात्म अनादी सत्य म्हणटाच तशी हें विश्वय अनादी सत्य म्हळ्यार परमात्मान सृश्टी करची वय बे आत्मे तशीची अनादी सत्य म्हूण म्हणटाची. तशी जगत्य सत्य जालें आमी पळोवन अर्थ करून घेवन मनान करून घेवचे खातीर ते साक्षी सत्य म्हणचे. तशी जगत मिथ्या जगत ब्रह्मा म्हूण म्हणल्यार आतां ताका एक मध्वाचार्य ताका एक अनुमान कारण सांगता पळय. आतां आमी न्हंय रेवेरी समुद्रा रेवेर चमकून वतर आसाची ते मोतयाचे शिंपू चिप्पू म्हणटा पळय मोतयो न्हिजवचे चिप्पू ते शिंपू म्हणचे ताका ते रेवेर आसता येवन आसता वय ते दूर दुखून आमी चमकून येता एक वेळ सूर्यप्रकाशाक जेव रात्रीचे चंद्रप्रकाशांतूय ते एक चका 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 जावन रुप्पेशी दिसता. रुप्पे ते ताको हांगा रुप्प्याक हुडको पडला म्हूण लागीं येयल्या पळयल्या कसो ते शिंपू रुप्पी न्हय वय बे. तशी आमकां दिश्टी मानता ते भ्रम तशी आनीक कसलें म्हूण म्हळ्यार काळखांतू जेवो अर्द अर्द असल मसल उजवाड म्हणटा पळय तेदो ना एक राज्य पडला म्हूण लेखया घरांत दवेन येयला रे राज्य पडला दूर दुखून येतना आमकां एक दिवोड थंय पडला अशें दिसता दिवोड थंय आसा अशें दिसता. भिवन लागीं येवन पळयल्यार रे तें कळटा तें मेल्लो दिवोड न्हय तो तें एक राज्य म्हूण सांगून. तशी कशी आमकां शुक्त रजत न्याय म्हणजे ताका शुक्त रजत म्हळ्यार शिंपून तूं आमी रुप्पी पळयल्या बरी तशीची रज्जू सर्प न्याय म्हणटाच. रज्जू म्हळ्यार राज्य सर्प म्हळ्यार सरप रज्जू सर्प न्याय हें आमकां ते राज्य पळोवन आमी सरप म्हूण लेखल्या वरी शिंपू पळोवन रुप्पी म्हूण लेखल्या वरी हें जगत्य मिथ्य म्हूण तांणी सांगचें. जाल्यार तांणी सांगताची कसलें म्हूण म्हळ्यार आतां आमी शिंपून तूं रुप्पी पळोवच्याकय जेवो राज्यान तूं दिवोड म्हूण भ्रम आमकां येवच्याकय ताका कसो की एक सत्य आसूं का कित्याक म्हळ्यार आतां आमकां एक रुप्पें आस रुप्पें म्हळ्ळें सत्य म्हूण जाल्यार सुरवेक त्या शिंपान तूं आमी रुप्पी पळयला जाल्यार पळयला हें रुप्पें म्हूण आमी सांगता जाल्यार रुप्पी म्हळ्ळें कसो की बद आशिल्ली देखून न्हू आमी हें रुप्पें म्हूण अनुमान करताची भ्रम येता न्हय ना नातल्यार बद जावन आशिल्ले रुप्पी आमी पळयनी म्हूण जाल्यार शिंपू आमी रुप्पी म्हूण लेखची कशी. तशीची शिंपूय सत्य रुप्पेय सत्य राज्यय दिवोड म्हूण लेखचें जाल्यार दिवोड म्हळ्ळें आमी सत्य सुरवे पळोवन आसता तशें जाल्यार आमकां राज्य दिवोडशी दिसता. तशी शिंपू रुप्पें दिवोडू राज्य हाक पुरे सादृश्य आसा म्हणटना भ्रमी ते फट्टी म्हूण कशी लेखची आमी अधिष्ठानम सादृश्यम तथ्य वस्तुद्वयम विना म्हळ्यार ताका तें अधिष्ठान म्हळ्यार आतां शिंपू आनी रुप्प्याक राज्याकय दिवडाकय सादृश्य आसल्या मानव आमी आमकां भ्रमी जावची. तशी जगत्य भ्रमी न्हय जगत मिथ्या न्हय म्हूण सांगता जाल्यार सत्य जावन आशिल्लें एक जगत्य आसा न्हय तें पळोवन
ताजी ज्ञान आमकां आतां सत्य जावन आशिल्लें रुपी पळयल देखून आमकां तें शुक्त शिंपू रुपीशी दिसलें. तशी सत्य जावन आशिल्लें जगत्य पळयल देखून तें अधिश्ठान सत्य जालेलें देखून आमकां जगत्य सत्य म्हूण सांगून दिसता वयवें. तशी आतां अद्वैती जन तांकां राज्या मणकेची राज्य दिवडा मणके दिसला तें असत्य न्हय, असत्य म्हूण सांगूं येतवें दिसला वय न्हू तांकां. तशी जाल्यार अद्वैती जन तांणी परब्रह्म मात्र एक सत्य मागीर पुरे मिथ्य म्हूण म्हणटाच. मिथ्य म्हूण जावं जाल्यार थंय सत्य सुचका सकी एक जावका न्हय तें तांणी ओपनाची. तशी एक विचित्र जावन आशिल्लो वाद अशें दिसता आमकां. जाल्यार सम जावन मन केल्यार मात्र हें मना वता. तशी सत्यय न्हय असत्यय न्हय परस्पर विरुद्ध धर्म म्हूण म्हणलेलें एक कसलेय पळय आमगेले एक कसो उहेक मिक्कून आशिल्लो विशय तो. तशी दोळ्याक दिशिल्लें जगत्य अनुभव केलेले सर्वय सत्यची म्हणून आमगेलें मन आमकां सांगता वयवें. आतां आमकां ताण येतना आमी येद्राक घरांत वचून उदक दवरलेले कडेन दुखून वचून उदक पिताचे. ताणी परिहार जाता म्हणटना आतां हें एक कर्मांत एक क्रियेन तो प्रक्रिया म्हणटा जाका तांत भितर पळय आमकां ताण येयलेय बद्द वयवें ताण येयलेय बद्द ताजे नंतर उदक पिल्लेलेय बद्द. आतां उदकय पट्टी ताणय पट्टी म्हूण जाल्यार ताणी परिहार जालेलेय बद्द न्हय. हे सर्वय अनुभव बद्द जालेले देखून तसल्यार उदक मिथ्य ताण येयलें मिथ्य म्हूण सांगूसवें ना. उदकय सत्य ताण येयलेंय सत्य उदक पिल्लेलेय सत्य ताणी परिहार जालेलेय सत्य असले पुरे प्रत्यक्ष साक्षी अनुभव म्हणटाच. हें खंयचें तर्क ना बा जगत मिथ्या तशें जावन तुका उदक दिशिल्लें मिथ्य तूं उदक पिल्लेलें मिथ्य तुका ताण येयल्लें मिथ्य तुगेलें पुरे तूं अनुभव केलेलें मिथ्य अशें पुराय कसलेंय सांगूं जायना. तशी एक तांणी पळय मायावादी जन तांणी रात्रीचें स्वपन पळोवन सकाळ विसरल्या वरी जगत मिथ्य म्हणटा पळय. केन्ना स्वरूप ज्ञान जाता तेन्ना आमकां तें हें सगळें जगत्यान तुका कसलेंय ना म्हूण म्हणलेलें अर्थ जाता म्हूण. हें मायावाद सगळें जगत्यान तुका कसलें ना मिथ्य म्हूण सांगता जाल्यार आमगेले मध्वाचार्य आमकां सांगताची हें जगत्यान तूं कर्म करची मात्र परमात्मो सत्य जाल्यार सत्य त्या सत्यशील परमात्मा पावका जाल्यार हांगा साधन कर्म सकड कोरून आमी परमात्माले वचुका म्हूण म्हणटा जाल्यार हांगा साधना दिल्लेले देहपट्टी साधने दिल्लेले उपकरण पट्टी अशें पळय सांगूं येतवें मिथ्य म्हूण सांगूं येतवें ना. तशी केन्नाय जगत सत्यची मिथ्य न्हय म्हूण म्हणलेलें एक विशयो प्रत्यक्ष साक्षी अनुभव अनुमान आगम हे पुरे प्रमाण करून मध्वाचार्यान सादसून दाखयलें. आनी आतां वेदांतो परमात्माले सर्वोत्तमत्व सांगता. जीव आनी परमात्माका भेद म्हणूय सांगता. जाल्यार आतां हे भेद आशिल्ले देखून न्हय विष्णू सर्वोत्तम म्हूण सांगचें. सर्वोत्तम विष्णू हांगा सुचें क्षर अक्षर जड चेतन सर्वापशी उत्तम जावन आशिल्लो परमात्मा तशें जावन ताका सर्वोत्तम म्हणटाची म्हूण वय म्हूण जाल्यार तसल्यार तो सर्वोत्तम म्हूण सांगता जाल्यार तो हांगाचे प्रती एक विशया देखून ताका भेद आसूं का भिन्नते आसूं का वय न्हय. अद्वैत कसं सांगता म्हळ्यार ते भेद ना म्हणटा कसलें ना. आतां सगळें जगत मिथ्य म्हणले नंतर जीव जडाक पुरे भेदच म्हूण तांणी सांगनाची न्ही जावन भेद आशिल्ले देखून आतां एक अशी सामान्य लौकीक एक उदाहरण दिवन सांग जाल्यार एक चेल्लो 100 मार्क काडता आशिल्लो तो 40 मार्क काडटलो चलल पशी भिन्न वय न्हय.
तक्क 40 मार्क कळतले चेरडाकनी 100 मार्क कळत चेरडा भेदस म्हणेल वय नवे ते मिथ्यवे नाही नवे भेदस म्हूण जाला रे सत्य जावन आशिल्लो विशय नवे आतां जगती मिथ्या म्हणचे जाला रे ते तेदना कसलेन तुय भेद ना म्हूण म्हणलेलो विशय सांगू येता त्यांनी आता जगत मिथ्या म्हणतल जन पुराय पट्टी म्हणेल जन त्यांनी आत्मा परमात्मा पुराय एकची तेवय पट्टी पट्टी हो सांगताची म्हण लेखीत निजावनो आत्माक परमात्माक जिवाक सकट भेद असता क्लास आशिल्ले चेडवाल मध्ये शिकवणेन तूं गुणान तूं प्रति एकांत भेद असता म्हणटा जगत्यांत भेद ना पट्टी म्हूण सांगची कशी जगत मिथ्य नाही जगत सत्याची तशीची जगत्यांत अनुभव करची सर्वही सत्याची जगत्यांत वस्तू दुखून वस्तूक भेद असं म्हूण म्हणले सत्याची तशी मध्वाचार्यानं सांगच्या असं कसले म्हूण म्हळ्यार भेदस्तु सर्व वस्तूनां स्वरूपम नैजम अव्ययम भेद सर्व वस्तूनां सर्व विशयांतूय समस्त वस्तूंतूय भेद आसा ते आतां पळय आमी भेद आशिल्ले दिकून न्हय हे कागद ते बूक आतां कागद आनी बुकाक एकची मूल वस्तू न्ही जाल्यार हें पेपर हें बूक म्हणटाचे आमी तशीची आतां एक सुतान करचें अवंगलें जाल्यार हे रेशमेचे हें कॉटन हें अमकें तशी विंगड भेद आशिल्ले दिकून न्हय सांगचें ना नातल्यार पुराय वस्त्र म्हण येत आशिल्लो आमी वय तशीची आतां एक कळसो पळय आतां ताका एक संस्कृतांत घटपट म्हूण म्हणटाची घट आनी पट ताका एक बाल व्यत्यास वय जाल्यार घट म्हळ्यार कळसो पट म्हळ्यार अवंगलें वय घट आनी पट सांगतना एकूल एक दिसल्यार जाल्यार कळश्याक आनी अवंगल्याक कितले भेद आसा पळय तशीची हांगा जगत्यांत एक वस्तूचें स्वरूप वरलेल वस्तूची स्वरुपा पशी विंगड आसता ताकाची भेद म्हूण म्हणचें तशी एक अवंगल पळयल्यार सामान्य जावन आमकां हें अवंगलें म्हूण म्हणलेलें येता तशीच विंगड आतां त्या कळसाल्यार दवरल्यार जेव पुस्तकाल्यार दवरलें हें पुस्तक तें कळसो हें अवंगलें ताजें लक्षणय विलक्षण पुस्तका वरी कळसू ना कळस्या वरी अवंगल ना तशी न्हय तशी त्या दिकून वस्तूंतू भेद आसा म्हूण तशी आनी आमकां एका दुखून एकांतू पदार्था दुखून पदार्था वस्तू दुखून वस्तूंत भिन्नताय आसा भिन्नाश्च भिन्नधर्माश्च पदार्थाः निखिलापि समस्त पदार्थ म्हळ्यार वस्तू सर्वय भेद आसा एक दुखून एक दुखून अन्यक पुराय भिन्नता आसता तशी हे भेद त्यांची हें मध्वाचार्यान प्रपंचो भेदपंचकः म्हूण सांगलें पंचभेदात्मक हे प्रपंच म्हूण निजावनो सगळे विश्वांतू आसचे वस्तू कसले म्हूण म्हळ्यार तिनी परमात्मा जीव आनी जड परमात्मो जीव आत्मा आनी जड तिनी वस्तू जाल्यार परमात्मो विंगडूची जीव आनी जड तेवय परस्पर भिन्नता आसता तशें जावन प्रपंचाक भेदात्मक प्रपंच म्हणचें पंचभेद आस तशें जावन प्रपंच म्हूण सांगचें म्हूण म्हणलें प्रपंच पंच इंद्रिय पंच हे तन्मात्रा पंच भूत पंच भेदात्मक हे पुरे पंच 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 आशिल्ले देखून हें जगत्याक प्रपंच म्हूण म्हणटाचे तशी जीव ऐतरेय भाशांत सांगताची जीव ईश्वर भेदाचैव जीव भेद परस्परम जड ऐश्वर भेदाचैव जड भेदस्तथैव च जड जीव भेदाचैव सत्योयम भेदपंचकः म्हूण म्हणल्यार हेंची प्रति एकांतू हेंची सांगताची पंचभेदात्मक म्हूण म्हळ्यार परमात्मो जीव जड
असूची तिन्ही वस्तू जलरी भेद पांच नमुनेचे असं परमात्मू आत्मू जड या तिन्हींतू पांच भेदस त्या वेदांतू श्रुतींतू सांगताचे कसले पंचभेद जीव देव भेद जीवांकई जीव म्हणा आत्मांकई परमात्माकई भेदस आणि जड देव भेद जड वस्तू हे अचेतन वस्तू म्हणताची चेतन प्रपंच चेतन आणि अचेतन जड आणि चेतनात्मक जगत म्हणता हे जडाक आणि परमात्माकही भेद असं तिथले वे जीव कितली नमुनेचे असं जगत्यांतो नव्हे तश चलरी जीव जीवांकही भेद असं म्हणजे जडही मस्त नमुनेत नावे जडही काही एकच वे नाही नव्हे म्हणताना जड जडांकही भेद असं मागिरी जीवांकनी जडांतूय भेद असं चेतनानी अचेतन प्रपंचांतूय भेद असं म्हणून ये पंचविधाचे भेद ये वय नित्यची नित्य म्हणारी शाश्वतची हे भेदात्मक जगत्याची नाही नित्याची सत्याची अनादी नाशनातिले मोक्षांतूय भेद असाची असं आचार्य सांगतात ना मे मोक्षांतू चारी विध म्हणे चारी भेद सारुप्य सायुज्य सालोक्य सामिप्य म्हणून म्हणाले तशी मोक्षांतूय भेद असं म्हणजे देवू जीवू जड परस्पर विभिन्न जावन असाची जीव जीवांतूय परस्पर भेद जड जडांतूय परस्पर भेद खंयचेय एकल्याक म्हूण आसना तशी खंयचेय दोन्ही जीव एकच म्हणून सांगू जायना एकच म्हणून सांगूक जायना तशी आता सगळे प्रपंच आमच्यान पळोवचें जायना व्हडणे एक घरान तूं पळया आसूचे पुराय जन एक आत्ता हांव बापूसू दोनी की एक की चेडू तांतूय भिन्नत आसता वय बाय गुणांत की रुपांत की प्रति एकांतूय साम्यत ना भेद आसताची आसता नाका एका माल 8 चेडूवांतूय 8 नमुने रिती आसतात तांणी भेद आसता तशी हे भेद हे मागीर आतां मिथ्य हे प्रपंच मिथ्य हे भेदय मिथ्य हे मागीर आमगेले कल्पने अनुभवा हे ना तशी पुरय लेखूक ना हे सत्याची भेद ना म्हणून सांगूक ना आमी येद्रा पळयताची एक मनशाल म्हण की एक मनीस ना एक प्राणी म्हण की एक प्राण ना मनीस आनी प्राणी एकलेक ना मनुष्य रूख फातोर एकूलेक ना जीव हे रूख पर्वत पळय एकलेक ना नाका मातीक आनी उदकाक डिफरन्स आसा पर्वताक वाऱ्याक डिफरन्स आसा तशी प्रति एकांतू भिन्नता हाका भेद म्हणटाचे आसाची आसा तशी जीव जीवांतूय भेद आसा भिन्न आहा जीवगण आहा मनशालांतू पळया एकल्या म्हण की एकलो ना एकल्याल रूप एकलें ना एकल्याल शक्ती एकलें ना एकल्याल ज्ञान एकल्याक ना भिन्न जावन आशिल्ली शक्ती भिन्न जावन आशिल्लें कर्म भिन्न जावन आशिल्लें फल भिन्न रूप ह्या परे भिन्न भिन्न आसूचे जीवाचे लक्षणां म्हणत जीवाकय जडाकय भेद आसा ज्ञान इच्छा क्रिया हे तिनी जीवाची लक्षण म्हळ्यार चैतन्य आसूच्याची लक्षण हे लक्षण ज्ञान इच्छा क्रिया जडांतस्वे ना परमात्मू तो स्वतंत्र कर्तृत्व असल्यारी जीव परमात्माले अधीन ता परतंत्र तागेले कर्तृत्व ही परमात्माले अधीन जावन आसता तशी जडांतू कर्तृत्व असवे ना तांकां क्रिया ना म्हणून जडांतू भेद नावे एक पात्रावरी एक पात्र ना पात्रावरी माती ना मातीवरी भांगर ना भांगरावरी खंयचे मेटल ना मेटलावरी उदका ना उदकावरी वारी ना हे पुरे जडची तांकां जे एक गुणधर्म ताका शिवाय विंगड जडा पशी ते भिन्न जावन आसा हे मागीर आमी अनुभवा घेताची म्हणली नंतर अनुभवा येवचे विशय प्रेमित्य म्हणून सांगूक जायना तशें जावन पुरंदरदासांनी सांगचे आसा जीव ईश के भेद सर्वत्र जीव जीव के भेदवो जीव जड जड के भेद जीव जड परमात्ಮಗೆ ಸತ್ಯ ಜಗತಿದು ಪಂಚಭೇದವು ನಿತ್ಯ ಶ್ರೀ ಗೋವಿಂದನ ಕೃತ್ಯವರಿತು ತಾರತಮ್ಯದಿ ಕೃಷ್ಣನದಿಕನೆಂದು ಸಾರಿರೈ ಮುಣಸಂಗು ఏంచి ಜಗನ್ನಾಥದಾಸನೇ ಸಂಗ್ಲ ಪಂಚಭೇದಾತ್ಮಕ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಪಂಚರೂಪಾತ್ಮಕನೇ ದೈವಕ ಪಂಚಮುಖ ಶಕ್ರಾದಿಗಳು ಕಿಂಕರರು ಶ್ರೀಹರಿಗೆ ಪಂಚವಿಂಶತಿ ತತ್ವ ತರತಮ ಹಂಚಿಕೆಗಳನ್ನು ಪೇಳ್ತಾ
ಭಾವಿ ವಿರಂಚಿ ಎನಿಪ ಆನಂದ ತೀರ್ಥರ ನೆನೆವುದನ್ನು ದಿನವೂ म्हणून सांगून हरिकथामृत सारांतो सांगला म्हणरी पंचभेदात्मक प्रपंचाक पंचरूपात्मकची परमात्म तशी पंचमुख शक्रादिಗಳು ಕಿಂಕರರು पंचमुख म्हणजे कंचक रुद्र ब्रह्मु रुद्रू इंद्रू आणि ಪೂರೈ ಕಿಂಕರರು ಶ್ರೀಹರಿಗೆ परमात्मा तन्नी ಸೇವಕಕೈ पंचविंशति तत्वतरतम आम्ही 25 तत्वानं जलले देह त्यामुळे कशी तरतम तंतू चढवणे असची अस या सांगील कोणे भावी विरींची एनिप आनंद तीर्थरा आणि मुकारी जाऊचो ब्रह्म विरींचे म्हणा ब्रह्म म्हणून भावी विरींचे म्हणा आणि ब्रह्म जाऊ जतलो आनंद तीर्थ म्हणणारी मुख्य प्राण आनंद तीर्थ म्हणजे मध्वाचार्याक त्यांनी मुख्य प्राणाल अंश तशी या सांगला जीव जीव जीवाक भेद जड जड जीव जड भेद या पुरय असं या पंचभेद कोणा कळता त्या सगळे जगत्यांतू केदना हे पंचभेद असची असं म्हणून सांगून कोण हे पंचभेदात्मक जगत्यो मना होरून घेऊन मनन कोरून घेऊन ते परमात्माला अधीन म्हणून सांगून कोण लेखत की तांकां परमात्माले स्थान जावन आशिल्लें वैकुंठ मेळटा तश जावन पंचभेदात्मक जगत्याची नित्य सत्य परमात्मा एकलोची सर्वोत्तम म्हणून सांगून कोण लेखत की तांकां मुक्तीगे इदो मार्ग हे मुक्तीक मार्ग म्हणून सांगून हरिदास पुरय सांगताची तशी आता आनीक कसले म्हळ्यार तत्वतो भेद म्हणस म्हळ्यार तत्व तंतू स्वतंत्र तत्व आणि अस्वतंत्र तत्व म्हणस स्वतंत्र तत्व म्हळ्यार परमात्मा अस्वतंत्रांतू मागिरी भाग जाता कसले मागिरी बी भाग जाता भाव आणि अभाव ते भावांतू चेतन अचेतन असताची अभावांतू प्राक प्रध्वंस अत्यंत म्हणसताची अचेतनांतू नित्य अनित्य नित्यानित्य म्हणसची चेतनांतू नित्यमुक्त जावन आशिल्ले लक्ष्मी आणि आमगेल तसल संसारबद्ध जीव ते संसारबद्ध जीवालांतू संसारबद्ध आणि मुक्त म्हणून म्हळ्याले आसताची संसारबद्धांतूय उत्तम मध्यम अधम म्हळ्यार उत्तम म्हळ्यार मुक्तियोग्य मध्यम म्हळ्यार नित्य संसारी अधम म्हळ्यार तमोयोग्य जीव म्हणून सांगून आसता तशी परमात्म्याकलोची स्वतंत्र मागीर पुराय जनता गेले अधीन अस्वतंत्र म्हणून अस्वतंत्र तत्वाक भाव आणि अभाव भाव म्हण कसले असं म्हूण आमकां कसले दिसता ते भाव आमकां ना म्हणून कसले दिसता ते अभाव म्हूण अभावांतू तशीची आतां आमकां हे भाव आनी अभावाक अभाव म्हळ्यार तांदूलस शीत केल्ले हे तांदूळ आज आशिल्ले न्हय केदन की दुखून आशिल्लो तशी हे अभाव ज्ञान म्हळ्यार आज तांदूळ आशिल्लो शीत केल्ले हे शीत करून गेले नंतर तो तांदूळ सरलो शीत भरले ना जेवण जाले नंतर ते सरले आज केल्लेले तांदळाचे शीत सरले भाई अनेक तांदळान विंगड तांदळान शीत कोरका तशी ते आजी केल्लेले सरले म्हळ्यार ते अभाव तशी पुराय मस्त कष्ट अशी दिसते हे नित्याची हे वाजी तर आसतना मना वता वचना म्हणना तशी आनीकी जडचेतनांतूल कसले विध असं म्हणून म्हळ्यार आमी पायचे दिसाक पळोवया आजी सांगेले सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।